श्री नवनाथ कथासार अध्याय 11वा. गोरक्षनाथांचे तप, मीननाथ व जालिंदरनाथ यांची जन्मकथा. या अध्यायाच्या पठणात वा श्रवण केल्याने अग्निभय नष्ट होईल, दोष नष्ट होऊन संतती प्राप्त होईल. अध्यायाला सुरुवात करूया. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन बद्रिकाश्रमी आले. तेथे शिवालयात जाऊन त्यांनी शंकरांची प्रार्थना केली. भगवान शंकरांच्या सर्व गुणांचे मोठ्या प्रेमाने वर्णन केले. तेथे शंभू प्रसन्न झाले. त्यांनी गोरक्षनाथांना जवळ घेतले व मच्छिंद्रनाथांना म्हणाले, हा हरिनारायण, तू कणकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिलीस, तेव्हाच मी या देहात याला पाहिले. मी याच्यावर प्रसन्न आहे. आता मी काय सांगतो ते ऐक. गोरक्षाने विद्याभ्यास केला आहे हे खरे, पण मनोजय केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच, नाहीतर तारकांविना रात्र, पाण्याविना नदी, वृक्षाशिवाय ग्राम, तसा मनुष्य विशोभित होतो. तू आता याला येथेच ठेव. त्याला येथे राहून कठोर तप करू दे. गोरक्षाला तिथेच तप करण्यासाठी ठेवावे असेच त्यांनी ठरवले होते आणि स्वतः कैलासनाथांनी गोरक्षनाथांना ठेवायला सांगितले आहे हे पाहून ते फारच आनंदित झाले. प्रभूजी, ही तुमची माझ्यावर फारच मोठी कृपा झाली. मी निश्चिंत झालो. या गोरक्षाला तुमच्या स्वाधीन केले आहे. असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी श्री शंकरांना नमन केले व ते तीर्थयात्रेस निघाले. गोरक्षाला योग्य दिवस व वेळ पाहून मग शंकराने योग साधनेस बसवले. एका पायावर उभे राहून प्रथम त्यांना सहनशक्ती वाढवण्याचा अभ्यास दिला. 12 वर्षे तप करायचे होते आणि बद्रिकाश्रमात स्वतः शंकर त्यांचे तप निर्विघ्न पार पडावे म्हणून लक्ष ठेवित होते. गोरक्षनाथांचे तप अशा रीतीने सुरू झाले. मच्छिंद्रनाथ तेथून निघाले व अनेक तीर्थे पाहत पाहत भ्रमण करू लागले. अनेक तीर्थे पाहत पाहत ते 12 वर्षे फिरले. शेवटी ते रामेश्वरास गेले. तेथे समुद्र स्नान केले व त्यांनी मारुतींचे पुन्हा दर्शन घेतले व त्यांना नमस्कार केला. मच्छिंद्रनाथांना पाहताच मारुतींना आनंद झाला व जुन्या आठवणी आल्या. ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले, मागे आपण भेटलो होतो, त्याला 24 वर्षे झाली. मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. केव्हा येशील आणि माझ्या मनावरचे ओझे दूर करशील असे मला झाले होते. आठवते का तुला? तू मला पूर्वी एक वचन दिले होतेस. स्त्री राज्यात जाईन असे सांगितले होतेस. आता तुझी काही अडचण चालणार नाही. 12 नी 12 24 वर्षे तुझ्या तीर्थयात्रेस पुष्कळ झाले. आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर. मच्छिंद्रनाथांनी यावेळी मात्र हनुमंतांचे म्हणणे मान्य केले. ते रामेश्वर येथे 3 रात्र राहिले. मग मारुती आणि मच्छिंद्रनाथ असे दोघेजण निघाले व वंग देशाच्या पलीकडे स्त्री राज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. ती राणी फारच कार्यकुशल असून सर्व कलांमध्ये निपुण होती. ते दोघे राजधानीत शिरले तेव्हा मारुतींना पाहून सर्व स्त्रियांना आनंद झाला. त्यांनी दोघांना राणीकडे नेले. तिने त्यांचे स्वागत केले. दोघांना सुंदर सिंहासने बसण्यासाठी दिली. मग विचारपूस केली, बरोबर कोण प्रतापी योगीराज आले आहेत? मारुती म्हणाले, तुला मी वचन दिले होते, मच्छिंद्रनाथ नावाचे योगी येथे येतील, तेव्हा ते तुझी मनोकामना पूर्ण करतील. ते हे मच्छिंद्रनाथ. मैनाकिनीला फारच आनंद झाला. मारुतींना तिने वचनातून मुक्त केले व ते 3 दिवस तेथे राहून मच्छिंद्रनाथांना तेथेच राहण्यास सांगून पुन्हा रामेश्वरास गेले व रामचिंतनात वेळ घालवू लागले. पुढे काय झाले? त्या मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे उपभोग भोगीत पुष्कळ दिवस राहिले. सर्व वैभवे त्यांच्या पायाशी लोळत होती. रत्नखचित सुवर्णांचे व मौतिकांचे अलंकार, सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षाही सुंदर अशा दासी आणि शृंगारांची सर्व साधने उपलब्ध होती. नाथ तेथेच राहत असता मैनाकिनी त्यांच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ लोटल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव मीननाथ असे ठेवले होते. मच्छिंद्रनाथ व मैनाकिनी संसारात रमली होती. अशा प्रकारे भविष्याप्रमाणे घडून आले होते. मीननाथाच्या रूपाने उपचर वसूच अंशावतार घेऊन आले होते. त्या मुलाचे कौतुक करण्यात 3 वर्षे केव्हाच लोटली. मच्छिंद्रनाथ मारुतींच्या सांगण्यावरून स्त्री राज्यात गेले खरे, पण ममतेने ते तेथेच राहिले होते. आता दुसरी एक अद्भुत कथा ऐकावी. जालिंदरनाथांचा जन्म व गृहत्याग.
हस्तिनापुरात जनमेजयाच्या वंशातील 7वा पुरुष बृहद्रवा हा राज्य करीत होता. कलियुगाला प्रारंभ होऊन 2000पेक्षा जास्त वर्षे उलटली होती. बृहद्रवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलून सोमयागाला आरंभ केला. त्या यज्ञात 1 वर्षापर्यंत अग्नीला आहुत्या दिल्या जात होत्या. अग्नीची पूर्वपीठिका अशी की शंकराने तृतीय नेत्र उघडून त्यातील अग्नीने मदनाला दहन केले. त्यावेळी कामरूपी मदन त्या अग्नीमध्ये शिरला होता. बहुत काळापर्यंत अग्नीच्या पोटात ती त्याची वासनारूपी तनू राहिली होती. बृहद्रव्याने केलेल्या यज्ञात 1 वर्षांपर्यंत अग्नी आहुती ग्रहण करून तृष्ट झाला असताना नवनारायणांपैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीत बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला. यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती आला. त्याचे शरीर शिव आणि अग्नीच्या सानिध्याने इतके तेजस्वी दिसत होते की यज्ञसभेत सगळीकडे मोठा प्रकाश पसरला. ब्राह्मणाने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बालकाला दिले. मदन तनू जन्मलेले ते सुंदर रूपडे पाहून राजा मोहून गेला व त्या बाळाला गोंजारून त्याचे वारंवार मुके घेऊ लागला. त्याने लगबगीने आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्या जवळ जाऊन तो बालक दाखवला व तिला म्हणाला, तुझा मिनकेत हा पुत्र आहेच, त्याचा हा धाकटा भाऊ. अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे. ती साध्वी सौंदर्यवती स्त्री तर वात्सल्याने भारावून त्याचे अपार कौतुक करू लागली. तिला पुत्रस्पर्श होताच वात्सल्य उरी भरून आले. सर्वत्र आनंद उत्सव सुरू झाला. वंशाला दिव्य पुत्र लाभल्यामुळे राजावर आणि यांना गगन ठेंगणे झाले. त्याला मोठ्या समारंभाने पाळण्यात घालून त्याचे नाव जालंधरनाथ असे ठेवण्यात आले. जाळात जन्म झाला म्हणून जालंधर असे ते सार्थ नाव ठेवले होते. राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखऱ्या वाटण्यात आल्या. मिनकेत व जालंधर सर्वांचे जीव की प्राण झाले होते. जालंधर हळूहळू लहानाचा मोठा झाला. त्याचे उपनयनही राजाने मोठ्या थाटाने केले. मग तो जरा मोठा झाल्यावर बृहद्रवा त्याच्या विवाहाचे बेत करू लागला. जालंधरला कळले आता आपला विवाह करणार. पण विवाह करणार म्हणजे काय, त्याला मोठा प्रश्न पडला. कोणाला विचारावे, त्याला वाटले आईलाच विचारावे. तो सुलोचना मातेकडे जाऊन विचारू लागला, आई माझा विवाह करणार म्हणजे काय. राणीला प्रश्नाचे उत्तर देणे भागच होते. ती म्हणाली, अरे तुला बायको आणणार. तरी त्याने विचारले, बायको म्हणजे ती कशी असते. राणी म्हणाली, बायको म्हणजे अरे मी आहे ना तशी. छे तुझ्यासारखी, मग तू आहेस ना इथे. अरे तुझे पिता व मी कसे पती पत्नी आहोत, तसाच तू पती व माझ्यासारखीच एक बायको तुझ्यासाठी आणायची व ती तुझी पत्नी. जालंधर बिचारा विचारात पडला. त्याला काही उमज पडेना. मग त्याने प्रधान, मंत्री व थोड्या मोठ्या मुलांजवळ पुन्हा तीच गोष्ट काढली. ते मुलगे तर त्याची चेष्टा करू लागले. त्याला हावभाव करून व खुणा करून संसारात स्त्री पुरुषांना कसे सुख असते ते सांगितले. त्यांनी त्यांची आज्ञाबद्ध टवाळी केली. पण जालंधराच्या मनात भिन्न भिन्न विचार उद्भवले. आईसारखीच आपली बायको आणि हे मुले सांगतात तसला प्रकार म्हणजे किती किळसवाणा. अशी विचारांची मोठी खळबळ उडून ते गुपचूप राजधानीतून बाहेर गेले. राजपुत्र एकटाच जात आहे, त्याला अडवावे असे एकदा द्वारपालांना वाटले, पण तसे करण्याचे धाडस त्यांच्यात झाले नाही. तो बाहेर गेला तेव्हा लगेच त्यांनी हेरांकडून राजाला वृत्त कळवले. राजा झपाट्याने शोधित निघाला. पण त्वरेने उत्तर दिशेला वळून जालंधर बिकट अरण्यातून दूर दूर गेला. हेरांनीही फार शोध घेतला, पण तो काही गवसला नाही. राजा फार दुःखी झाला. राणी रडू लागली. राजाला तर 10 दिशा शून्य झाल्या होत्या. राजाचे कशातच मन लागेना. त्याची अवस्था पाहून वयोवृद्ध मंत्री त्यांची समजूत काढू लागले. महाराज, जालंधर हा अग्निकुंडात जन्मलेला दैवी पुत्र. तो काही तुमचा मुलगा नव्हे. तो अयोनी संभव आहे. त्याला मरण नाही. त्याला कसलेही भय नाही. आपण व्यर्थ शोक करू नये. तो आपल्याला केव्हा तरी निसंशय भेटेल. असे अनेक सांत्वनांचे विचार वारंवार ऐकून तो राजा कसे तरी मन आवरून राज्यकार्यात लक्ष घालू लागला. तिकडे एका घनदाट वृक्षांनी छाया केलेल्या मोठ्या दरीत जालंधर थकून निजलेला असताना त्या अरण्यात वणवा पेटला. सर्व झाडे होळपळू लागली. पक्षी धुरकटलेल्या आकाशातून दूर दूर उडून जाऊ लागले. पशु आरोळ्या देत आली. स्थाने सोडून सैरावैरा धावू लागली.
त्यातले कित्येक अग्नीच्या भक्षस्थानी पडले. तिन्ही चारी दिशांनी लाल लाल जीवांनी झाडाझुडपांचा घास घेत अग्नी निद्रिस्त जालिंदरापाशी येऊन पोहोचला. त्याला आपल्या ज्वालामय नेत्रांनी पाहताच हा आपलाच पुत्र असून बृहद्रवा राजाला यज्ञात दिला होता हे त्याच्या लक्षात आले. हळूच त्याने त्याला जागृत केले व विचारले, तू येथे कसा आलास? जालंधरने विचारले, मी येथे कसा आलो ते मग सांगेन. तुम्ही कोण ते प्रथम मला सांगा. तेव्हा अग्नी त्याला म्हणाला, तुझा पिता व माता म्हणजे मीच आहे. जालंधर संभ्रमात पडला. बृहद्रवा व सुलोचना हेच आपले माता पिता आहेत हे त्याला माहीत होते. पण अग्नी असे कसे म्हणतो? त्याने अग्नीला पुन्हा विचारले, तुम्ही म्हणता ते मला कसे पटणार? तुम्ही एकटेच माझे माता पिता कसे? माझे माता पिता तर राजा राणी आहेत. खरे काय ते सर्व सांगा. तेव्हा अग्नीने त्याला पूर्वीची सर्व कथा सांगितली. यापुढील गोष्ट पुढील अध्यायात येईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 11 संपूर्ण. अलख निरंजन.